शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेकडून प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्ती कारवाई। 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील मालनकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केले। नमूद पथक शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक नंबर WB25 M5023 यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावून घेऊन निमगाव बायपास रोडवर सापळा रचून ट्रक क्रमांक WB25 M5023 हा ताब्यात घेऊन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकच्या केबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचे आढळून आले। ट्रकमध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे स्वपन नियम डे, मकबूल रौफ सरदार, कुतुब आयुब मंडल, मृत्युंजय मुकुल विश्वास असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडे त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मांगूर मासे कोठून आणले आहे व कोणाकडे घेऊन जाणार आहे याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचे मासे हे मिराज याने पश्चिम बंगाल येथून भरून दिलेले असून ते खोपोली मुंबई येथे भाई यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली। त्यानंतर पथकाने प्रतिबंधित मांगूर माशाने भरलेला ट्रक खात्रीकामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला असता सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांना शिर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन नमूद ट्रकमधील माशांची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडून 4 लाख रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधित मांगूर मासे व 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आले आहेत। ताब्यातील इसमांविरुद्ध मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे।